गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग 17. असे छोटे छोटे किस्से होत होते. मी जीवाच्या कसोशीने वेदीपासून लांब राहायचा प्रयत्न करत होतो. वेदी आता कधी पुढाकार घेणार देव जाणे. तोपर्यंत उपवास. कामावरून यायला आणि घरातली कामं करायला वेदीला भारी जात होतं. आई होती म्हणून काही वाटत नव्हतं. मी तिला काम सोडायला सांगत होतो, पण ती काही ऐकायची नाही. मुंबईला येऊन आज 8 दिवस झाले होते. मी मुद्दाम कधीतरी तिची छेड काढायची म्हणून तिला किचनमध्ये जाऊन सतावत असे. दोघंच असल्यामुळे ठराविक वेळेत वातावरण वेगळ्या लेवलला जात असे. पण वेदी लगेच स्वतःला सोडून घेत बाजूला होई. लटकेच रागवत एखादा फटका देत असे. मी कामात लक्ष घातलं तरी मित्र चिडवून बेजार करत. त्यांना काय सांगायचं, अजून आमच्यात तसं काहीच झालं नाही असं. तरी आपलीच बदनामी. नक्की तू पुरुषच आहेस ना, ही त्यांना शंका यायची. मित्रांपासून हल्ली लांबच राही, कारण ते जखमेवर मीठ चोळायला तयारच असतात. काय का विचारून भंडावून सोडत. लग्न झालेल्या मित्रांपासून तर मी अंतरच ठेवून होतो. स्वभाव आपसुकच चिडचिडा झाला होता. किती दिवस अजून वेदी माझी परीक्षा घेणार. वेदी कामावर येऊन घरातलं करण्यात मग्न होती. मी तिच्या कधी बांगड्यांच्या किनकिन आवाजाने तर कधी पैंजणांच्या घुंगराच्या मंजूळ आवाजाने तिच्याकडे ओढला जाई. एक दिवस मोजत होतो. नेहमीचंच रुटीन चालू होतं. आईचा फोन एकदा येऊन गेला. व्यवस्थित करा सगळं, एकमेकांना समजून घ्या. अजून किती दिवस समजून घ्यायचं. हे जरा जास्तच झालं होतं. मी मनातच बोलत होतो. प्रत्यक्षात बोललं तर घरात महाभारत व्हायचं. ओठांवर असलं तरी बाहेर काहीच पडू देत नव्हतो. ना आईला काही सांगू शकत होतो, ना बायकोला. ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली होती माझी. दिवस जात होते आणि वाल्याकोळी पाप मोजत होता तसे मी दिवस मोजत होतो. वेदी हल्ली जरा चांगली राहत होती. मी तिला बघून न बघितल्यासारखं करत होतो. आत्तासारखे मोबाईल नव्हते की आपण त्यात आपलं लक्ष वळवावे. TV घेतली नव्हती कारण बघायला वेळ कुठे होता. कामावरून आल्यावर वेदीला थोडी मदत करायची. कचरा काढायचो, कपडे वाळत घालायचो, भाजी कापून द्यायचो, जेणेकरून तिलाही मदत आणि माझाही वेळ जात असे. आज महिना झाला होता. वेदीने वेळ हवा सांगितला त्याला. मला कधी एकदा घरी जातो आणि वेदीला बघतो, ती कशी रिॲक्ट करेल आज. काही स्पेशल केलं असेल का तिने माझ्यासाठी आज. मनात हुरहुर लागली होती. तिच्यासाठी आज मी गजरा घेतला होता. मी बाईकने घरी पोचलो. वेदी घरीच होती. काहीही वेगळं नव्हतं. मी रूममध्ये पाय ठेवला तर ती नेहमीप्रमाणे नॉर्मल वागत होती. तिच्या लक्षात नव्हतं बहुतेक आज महिना झाला सुद्धा. मी तसाच पुढे जात बॅग सोफ्यावर ठेवली. हात पाय तोंड धुवून गजरा घेतला आणि तिच्याकडे गेलो. केसांना हात लावला तसं ती मागे वळली. हातात गजरा बघताच हसून बांगड्यांचा पिन काढून माझ्या हातात दिला. मी शर्तीचे प्रयत्न करून तिच्या केसात गजरा माळला, कारण मी पहिल्यांदाच तिच्या केसात गजरा माळत होतो आणि पिन कधी लावला नसल्यामुळे 2-3दा तरी तो माझ्या हाताला टोचला होता. तेव्हाच मी तिच्या केसात गजरा माळून देऊ शकलो होतो. तिला माझ्याकडे वळवत अलगद गालावर ओठ टेकवले. ती केवढी लाजली होती. मला गालावर चापटी मारत निघून गेली. वेदी, तू फक्त माझी आहेस मनात म्हणत मी तिथून बाजूला झालो. जेवण झालं. आज मलाच जास्त घाई होती. ती शांत होती. थोडी चलबिचल मनात होती. आज काही बहाणं नको सांगायला ही भीती होती. वेदी वेदी, आतुर मी तुझ्या मिलनाला. माझं हृदय धडधडत होतं तर श्वास वेगात वाढले होते. वातावरण तापलं होतं. मलाच जास्त असं जाणवत होतं. वेदी रूममध्ये यायची वाट पाहत होतो.
ती आली नेहमीप्रमाणे. तिला सवय होती रात्री झोपताना नमस्कार करायची. ती हात जोडून नमस्कार करत होती आणि मला ती डोळे उघडण्याची प्रतीक्षा. तिने डोळे उघडताच मी तिच्या खांद्यावर हात ठेवला, जणू मी अधीर आहे हे सांगायला. माझ्या हाताचा स्पर्श होताच ती शहारली. यावेळी मला थांबवलं नाही. मी हळूहळू तिच्या जवळ जात होतो. आता वेदीचे श्वास मला जाणवत होते. वरखाली होणारी छाती माझी धडधड वाढवत होती. मी तिच्या डोळ्यात बघितलं, जणू तिची परवानगीच मागितल्यागत. तिनेही हसून मान हलवली. मी फक्त तुझीच आहे असे भाव होते डोळ्यात. आज मनाची पूर्ण तयारी होती तिच्या. थोडीशी चलबिचल तिच्याही मनात होती. थोडेसे गाल गुलाबी झालेच होते. नजरेत एक वेगळं पण मला जाणवलं, जे इतके दिवस मी शोधत होतो. हीच हीच वेदी मी शोधत होतो, मला हवी असलेली. एवढा वेळ का लावला वेदी? तुला माझं व्हायला इतका का विचार करावा लागला? मी हळू आवाजात विचारलं. इतक्या दिवसांची खंत मी शेवटी व्यक्त केलीच होती. मला ते विचारून हा क्षण खराब करायचा नव्हता, पण मनात असणारी महिनाभराची तगमग अशा नाजूक क्षणी निघालीच शेवटी. तुला माझ्या प्रत्येक रोमारोमात भरून घ्यायचं होतं. मनाने तुझ्याशी एकरूप व्हायचं होतं. म्हणूनच मी वेळ मागितला. आता मी फक्त तुझीच आहे. मला हे क्षण आमच्या आयुष्यातले सर्वात आनंदी क्षण ठरवायचे होते. मी अलगद तिच्या केसात हात फिरवला. वेडावून जात होतो मी केसाच्या मऊ स्पर्शाने. वेदीही मला प्रतिसाद देत होती. ओठ आ हा हा मला स्वतःकडे खेचत होते. मी अलगद त्यांच्याकडे ओढला गेलो. जादू केली होती माझ्यावर. पण जवळ जाण्यापूर्वी एकदा वेदीकडे पाहिलं. आज तिच्या चेहऱ्यावर चिंता, भीती दिसत नव्हती. तिने डोळे मिटले होते. एक हास्याची लकीर माझ्या गालावर आले. आज थांबायचं नव्हतं. माझे ओठ तिच्या ओठांवर हळुवारपणे स्थिरावले. आज वेदी स्वतःला सोडून घ्यायची धडपड करत नव्हती. मग मात्र आम्ही स्वतःचे राहिलोच नाही. सर्वच तुम्हाला मी शब्दात वर्णन करू सांगत नाही. मी कविता लिहून तुम्हाला थोडक्यात त्यांच्या मिलनाच्या भावना सांगत आहे. समजून घ्याल, बाकीचं तुमचं तुम्ही कल्पना करा. एका सामाजिक प्लॅटफॉर्मवर लिहिताना काही मर्यादा असतात, त्यामुळे मी जास्त काही लिहू शकत नाही. ओठ गुंपले ओठात, गुंतलो वेडा मी तुझ्यात. हृदयी छेडतात तारा, तुझ्या माझ्या प्रेमलयीत. झुलतो मी तुझ्या सोबतीने ह्या नव्या तारू सवे. वेगळीच भाव नाही, वेगळीच वारे नव्हे. दोन जीव गुंतले, भेद नाही आम्हामध्ये. मन न शरीर एक झाले, क्षण बदलले फुलांमध्ये. आज किनारा नाही राहिला, तारू चालेली वेग सवे. नको थांबवू स्वतःला, गुंतले मनवेडे तुझ्या सवे, तुझ्या सवे. भान हरपून आम्ही एकमेकांचे झालो होतो. हो, आज आमच्यात कोणतंही गुपित राहिलं नव्हतं. मी वेदीचा आणि वेदी माझी झाली होती. ह्या प्रेमाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आम्ही एकमेकांना मिठीत घेत निवांत झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा 10 वाजले होते. बाप रे, एवढे वाजले? वेदी उठण्याचा प्रयत्न करत होती, पण वेदनेची झलक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. तुम्ही उठा अगोदर, फ्रेश व्हा, मग मी उठते, मला म्हणाली. तसं मी जास्त आडेवेडे न घेता उठून फ्रेश व्हायला निघालो. उठता उठता माझं लक्ष गेलं. कालच्या आमच्या प्रेमाची नक्षी बेडशीटवर उठली होती. तडक बाथरूममध्ये निघून गेलो. कालचे क्षण मनात अजून ताजे होते. आनंद, समाधान. तापलेल्या जमिनीवर थंड पावसाचा शिडकावा व्हावा आणि धरणी शांत व्हावी, इतकीच शांतता आज माझ्या तनामनात जाणवत होती.
आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. आयुष्यात सरळ काहीच नसतं. सर्व चांगलं झालं असं वाटत असतानाच अचानक काहीतरी वादळ येत असतं. कधी सावरायला शिकवतं, कधी आनंद देतं, तर कधी उद्ध्वस्त करतं. बघूया कथेत पुढे काय होतंय ते. तुम्ही कथा ऐकत राहा, कमेंट करत राहा, लाईक करत राहा. कशी वाटली कथा सांगत राहा. धन्यवाद.